कराड प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेचं हे चौथं वर्ष आहे आणि चौथ्या वर्षामध्ये आपण पाहतोय एक सुंदर अशा प्रकारची क्रिकेटची स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न आपण केला। यावर्षी अनेक बक्षीसदाते देणगीदाते यांनी आपल्याला भलं त्या ठिकाणी मोठ्या मनानं त्या ठिकाणी मोठी मदत केली। त्यानंतर ही स्पर्धा उभी राहिली। सर्वात पहिल्यांदा 15 ते 19 नोव्हेंबर हा दिवस आपण हे 5 दिवस आपण निर्धारित केले, परंतु ते फुलवाड मॅडम या आपल्याला विनंती आपण त्या ठिकाणी वरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। फौजी जिंकलेत म्हणून का काय परंतु त्यांचं त्या ठिकाणी स्वागत आहे। फुलवान ताईंना विनंती आहे आपण त्या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। थोड्याच वेळामध्ये बक्षिसवितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि त्या अगोदर काही सन्मान आपण करणार आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी सर्वात प्रथम संघ मालकांचा सन्मान करणं गरजेचं आहे, कारण प्रीमियर लीग स्पर्धा संघ मालकांशिवाय उभी राहत नाही। सर्वप्रथम मी आमंत्रित करेल या वर्षीचे फायनल विजेते म्हणून तो मान परत एकदा त्रिनय सुमित संघाचे संघ मालक राहुल उलवान फौजी यांना विनंती करतोय आपण यायचं आहे आणि आपला सन्मान। त्याचबरोबर आवी काटरे आवी भाऊ आपल्याला विनंती आहे दोन्ही संघ मालकांनी यायचं आहे। त्रिनय सुमित संघाचे नक्कीच ओनर आहेत आणि यांना आपण सन्मानित करतोय। खूप छान त्या ठिकाणी सन्मान चिन्हांनी शॉल देऊन आपण सन्मानित करतोय। टाळ्यांचा गजर करूया। त्रिनय सुमित संघाचे संघ मालक राहुल उलवान यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय संदीप सरांच्या शुभ हस्ते। यानंतर त्या ठिकाणी आवी काटरे यांना सन्मानित केलं जाईल। त्यानंतर पुढचे संघ मालक आदिमाया स्पोर्ट्स हनुमंतदादा घाडगे आपल्याला विनंती आहे आपण येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे। हनुमंतदादा घाडगे किंवा आदिमाया संघाचा कोण प्रतिनिधी असेल तर आवी त्या ठिकाणी आदिमायाच्या वतीने आवी यांनी सन्मान स्वीकारला असं आपण या ठिकाणी नक्कीच जाहीर करू। त्यानंतर युनिव्हर्सल के सागर भाऊ भिसे आणि कदीर भाई खतीब यांना मी विनंती करला आपण या ठिकाणी यायचं आपला सन्मान स्वीकारायचा आहे। यानंतर सनी स्पोर्ट्स इंदोली सिराजभाई मुलानी आपल्याला विनंती आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे। त्यांच्या वतीने आज दुसरं कोणीतरी या सनी स्पोर्ट आइए लारा या शरद रावते आपल्याला विनंती आहे। महबूबभाईंना ट्रॉफी घ्यायची आहे त्यामुळे महबूबभाई तिकडे जास्त पडत आहेत, हरकत नाही ट्रॉफी तुम्हालाच मिळणार आहे पहिल्या नंबरची। शरद रावते त्या ठिकाणी आपण सनी स्पोर्ट इंदोली सिराजभाईंच्या माध्यमातून त्या ठिकाणी सन्मान स्वीकारतात। त्यानंतर शिवप्रेमी मलकापूर पंकजदादा बागल आपल्याला विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। शिवप्रेमीचे कोणी प्रतिनिधी जर असतील तर आपण या। किरण कारंडे आपल्या बरोबर आहेत त्यांना मी विनंती करतोय। त्यानंतर सहारा स्पोर्ट्स त्या ठिकाणी क्रिकेट लवर लालाभाई बागवान आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे। त्यानंतर वन डे स्पेशल संघ मालक धनाभाऊ हिनुकले आपल्याला विनंती आहे आपण वन डे स्पेशल संघाच्या संघ मालक म्हणून आपण सन्मान स्वीकारायचा आहे। शिवराज धाबा वॉरियर्स या संघाचे संघ मालक सन्मानित प्रतापदादा साळुंके मेहरबान आपल्याला विनंती आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे, कारण प्रीमियर लीग ही कधी संघ मालकांशिवाय उभी राहत नाही। प्रतापदादा साळुंके यांना ठिकाणी आपण सन्मानित करतोय। विनूबाबांना मी विनंती करतोय आपण त्यांना सन्मानित करावं। यानंतर बक्षीसदात्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। संदीप भाऊ पवार यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय। या ठिकाणी बक्षीसदाते म्हणून आपल्याला या स्पर्धेला ते लाभले। मंजित आत्तार सर आणि धनाभाऊ यांना विनंती करेल आपण सरांना त्या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। राजूभाई मुल्ला यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय। विशेष सहकार्य त्यांनी आपल्या स्पर्धेला केलं होतं।
या ठिकाणी मेहबूब भाईंना मी विनंती करेल, आपण राजू भाई मुल्ला यांना आपण सन्मानित करायचं आहे. हे सर्व जी मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून यावर्षीची केपीएल उभी राहिली, त्यामुळे त्यांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर सचिनजी पाचुपते साहेबांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. मी त्या ठिकाणी ओंकार साळवे यांना विनंती करेल, आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. पाचुपते साहेबांना ठिकाणी आपण सन्मानित करतोय. यानंतर आपल्या स्पर्धेला ज्यांनी ट्रॉफी सौजन्य दिलं, सन्मान्य सुहाजी जगताप साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. मी विकी रेवणकर यांना विनंती करेल, पटकन येऊन आपण सन्मान करायचा. या विकी सर, या पटकन या, गोगल थोडासा काढून ठेवा आणि येऊन सन्मान करा. सुहाजी जगताप साहेब ज्यांच्या वतीनं आपल्याला या वर्षी ट्रॉफी सौजन्य लाभलं, त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. शॉल द्या विकी सर, शॉल द्या. मसू इबुशे यांना विनंती करतोय, आपण कृपया स्टेजवरती यायचं आहे. साबीरभाई आंबेकर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. अब्दुल भाईंना मी विनंती करेल, आपण त्यांना सन्मानित करावं. मित्रांनो, फक्त थोडासा वेळ, या मंडळींना सन्मानित करणं गरजेचं काय, यांच्यामुळे तुम्ही सगळेजण आतमध्ये खेळताय. या मंडळीने जर त्या ठिकाणी सहकार्य केलं नसतं, केपीएल उभी करता येणं अवघड होतं, त्यामुळे त्यांना आपण सन्मानित करतोय. किरणदादा पाटील नगरसेवक साहेब यांना इबुशे साहेबांनी मी विनंती करतो, आपण त्यांना सन्मानित करावं. किरणदादा पाटील यांना. आणि मुशीबाई, आपण इकडेच थांबायचं आहे, आपण जायचं नाही. यानंतर संग्रामसिंह कदम साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. मी विनंती करतोय मंजित अत्तर सरांना, आपण संग्रामसिंह कदम साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. यानंतर जमीर मनेर साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. या जमीर गौरव महाद्रेंना मी विनंती करेल, आपण जमीर साहेबांना सन्मानित करायचंय. यानंतर एपीआय अमित बाबर साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. मी मंजित अत्तर सर धनाभाऊंना विनंती करेल, स्पर्धा आयोजक या नात्यानं बाबर साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. मशू इबोशे साहेबांना नंतर आपण सन्मानित करतोय. दीपक दादा मोरे यांना मी विनंती करेल, आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. यानंतर या स्पर्धेमध्ये गेल्या 4 वर्षांपासून ज्यांचं आम्हाला संपूर्ण सहकार्य लाभलंय, त्यांच्याशिवाय ही स्पर्धा पूर्ण होणं अवघड होतं, सन्मान्य सौरवतात्या पाटील यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. धनाभाऊ अब्दुलभाई आगा, धनाभाऊ हिनुकले, मेहबूब भाई, आपले 4ही जे मुख्य आयोजक आहेत त्यांना मी विनंती करेल, सौरवतात्या पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. गेले 4ही वर्ष सतत त्या ठिकाणी सहकार्य सौरवतात्या पाटील यांचं आपल्याला राहिलंय, त्यांना आपण सन्मानित करतोय. या ठिकाणी भाजपा शहर अध्यक्ष एकनाथ साहेब बागडी यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. मी सोहेल बागवान टिलू आपल्याला विनंती करला, आपण समोर यायचं आहे आणि हा सन्मान करायचा आहे. किंवा रोहित भोईटे या पटकन आपण हा सन्मान करायचा आहे.
यानंतर दत्ताशेठ पाटील यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. अब्दुलबाईंना मी विनंती करेल आपण पाटील साहेबांना सन्मानित करावं. सन्मानित दत्ताशेठ पाटील यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. यानंतर PSI जाधव साहेब यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. जाधव साहेबांना विनंती आहे समोरून आपला सन्मान स्वीकारायचा आहे. गौरव यांना मी विनंती करला आपण हा सन्मान करायचा आहे. यानंतर साबीरभाई आंबेकरी यांना आपण सन्मानित करतोय. गीत झालंय ना. नंतर सौभाग्यवती हुलवान मॅडम यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. ताईंना विनंती आपण समोरून आपला सन्मान स्वीकारायचा आहे. फौजींनाच बोलू काय सन्मानाला नकोय. या ताई या पुढे. नारायणवाडी गावचे सरपंच रफिक शेख साहेब यांच्या ठिकाणी आगमन होते. आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. यानंतर लतीफभाई शेख नारायणवाडी गावचे सरपंच साहेब यांचं आगमन होतं. त्यांना विनंती आपण स्टेजवरती यायचं आहे. या ठिकाणी ही स्पर्धा यावर्षी करण्याचा निर्णय झाला. KPL आपल्याला करायची होती, परंतु मित्रांनो कुठलीही स्पर्धा उभी करताना त्यामागे फार मोठं आर्थिक पाठबळ किंवा फार मोठं सहकार्य असणारे व्यक्ती आपल्यावर असाव्या लागतात. आणि असाच विचार करत असताना आमचा क्रिकेट मित्र परिवार सहज बसला होता आणि यावर्षीची KPL कशी करायची हा प्रश्न त्यांच्या समोर फार मोठ्या प्रमाणात असताना सगळ्यांच्या तोंडातनं एक मुखाने आवाज आला, आपण ह्या माणसाला भेटणं गरजेचं आहे. यांना भेटलो, स्पर्धा 100% सुपर डुपर हिट होणार. आणि ही सर्व मंडळी जाऊन भेटली सन्माननीय विनूबाबा भोसले यांना आणि साहेबांच्या एका शब्दावरती स्पर्धा यावर्षी झाली. विनूबाबांना आपण सन्मानित करतोय. आयोजक त्या ठिकाणी चारही जे मुख्य आयोजक आहेत यांना मी विनंती करतोय. अब्दुलभाई आगा असतील, धनाभाऊ हिनुकले असतील, मंजित अत्तार सर, मेहबूबभाई शेख यांना विनंती करतोय. या स्पर्धेचे आधारस्तंभ विनूबाबा भोसले यांना साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचंय. दरवर्षी आपण स्पर्धा भरवतो आणि स्पर्धेमध्ये पहिल्या चेंडूपासनं व्यक्तिमत्व मोठं आहे, परंतु पहिल्या चेंडूपासनं शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती बसलेले असतात. आणि स्पर्धेमध्ये काहीही प्रॉब्लेम असू द्या, तो प्रॉब्लेम क्षणात त्या ठिकाणी चुटकी सरशी त्या ठिकाणी सर करणारं व्यक्तिमत्व या ठिकाणी सन्मानित करतोय. सन्माननीय प्रतापदादा साळुंखे यांना मी विनंती करेल आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. एकच गोष्ट प्रतापदादाबद्दल मी सांगेल, सर्वच आयोजकांना विनंती आहे, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व म्हणजे प्रतापदादा साळुंखे आणि त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतो या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने. एक मंजित सर काही बोलू इच्छितात. नमस्कार. प्रथमतः सर्व प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं इथं हार्दिक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर एखादी स्पर्धा आयोजित करणं हे महत् कष्टाचं काम आहे. सर्व मान्यवरांना ह्याची खूप चांगली जाणीव आहे. या स्पर्धेचं नियोजन करत असताना मागील 3 महिन्यापासून आम्ही या स्पर्धेच्या नियोजनाचा विचार करत होतो. दिवाळीच्या पूर्वसंध्येला 15 तारीख आमची निश्चित झाल्यानंतर या स्पर्धेला काही कारणास्तव ही स्पर्धा आम्हाला थोडंसं लांबणीवर टाकावी लागली आणि ही स्पर्धा लांबणीवर टाकली जात असताना या स्पर्धेच्या प्रसिद्धीबद्दल कुठं कमी होईल का, या स्पर्धेच्या फेमला काही धक्का पोचेल का, या गोष्टीचा विचार केला आम्ही. आणि ही स्पर्धा दिनांक 2 डिसेंबर ते 5 डिसेंबर या दरम्यान आम्ही आयोजित करण्याचा विचार केला. काही कारणास्तव ही स्पर्धा एक दिवस पावसामुळे आम्हाला लांबणीवर न्यावी लागली. या स्पर्धेसंदर्भात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जोपर्यंत लोकाश्रय असणार नाही स्पर्धांना तोपर्यंत स्पर्धा सुरू होणं खूप त्रासाची गोष्ट आहे. तर आमचे बंधुमित्र उमरज पंचक्रोशीतील युवा नेते रुपेशजी गोळे आणि पाल इंदोली संघाचे अध्यक्ष चेअरमन भूषणदादा पाटील यांच्याबरोबर आम्ही या स्पर्धेच्या लोकाश्रयासंदर्भात चर्चा करत होतो. आणि चर्चा करत असताना यांनी आम्हाला माननीय विनूबाबा भोसले यांच्याबद्दल
माहिती सांगितली. बाबा 100% आपल्या या स्पर्धेला आर्थिक सहकार्य करतील याबद्दल मला 100% खात्री आहे असं सांगितलं. आणि ज्यावेळी आम्ही या स्पर्धेच्या लोकाश्रयासंदर्भात बाबांकडे गेलो, बाबांनी 1 मिनिट सुद्धा वेळ न घेता या स्पर्धेला पूर्ण सहकार्य केलं. याबद्दल मी क्रिकेट मित्र परिवाराच्या माध्यमानं बाबाचा शतशः आभार आहे. बाबांनी कायमस्वरूपी आम्हाला इथनं पुढे सहकार्याची भूमिका घ्यावी एवढीच आमची क्रिकेट मित्र परिवाराच्या माध्यमानं त्यांना नम्र विनंती आहे. तर सगळ्यात शेवटचा सत्कार मला करावा असं वाटतो, ज्या व्यक्तीमुळे या स्पर्धेला लोकाश्रय मिळाला, आमचे बंधुमित्र रुपेश गोळे आणि भूषण पाटील यांनी कृपया क्रिकेट मित्र परिवाराच्या माध्यमानं आपला सत्कार स्वीकारावा. धन्यवाद. त्यानंतर मुख्य स्पर्धेच्या मुख्य बक्षीस वितरणाला सुरुवात करतील दीपक मंडले साहेब. या ठिकाणी आपण पाहतोय करायची सुरुवात. सन्मान, हा सन्मान, हे 2 सन्मान घ्या, एवढे 2 सन्मान घ्या. या अब्दुल भाई या सर्वांबरोबर अजून काही लोकांचा नामोल्लेख करणं मेहबूब भाई गरजेचं आहे. त्या ठिकाणी चेअरमन साहेब येतात नारायणवाडीवरनं. अजून यानंतर मान्यवरांचे सन्मान झाल्यानंतर ज्या ऑफिशियलच्या जीवावरती स्पर्धा पार पडते, मान्यवरांच्या जीवावर स्पर्धा उभी राहते, परंतु ज्या मॅच ऑफिशियलच्या जीवावरती स्पर्धा पार पडते त्यामध्ये सर्वप्रथम पंच कमिटी यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. ज्यांची नावं घेईल त्यांनी फक्त पटपट, या वेळ आपल्याला कमी आहे. सर्वात प्रथम जेपी पॅनलचे सर्वा जय पवार सर, आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. पूर्ण कराड नगरी दुमदुमून गेली. अतिशय मागणी असणारे समालोचक उभ्या भारतामध्ये प्रशांत आदवडे सरांना, जे खास डोंबिवलीवरून या स्पर्धेसाठी कॉमेंटसाठी आले, या प्रशांत सर आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. टाळ्यांचा गजर करूया. हातातला माईक कधीच खाली न ठेवणारा माणूस म्हणून त्यांचा मी उल्लेख करतो. फक्त झोपताना माईक हातात वेगळा जातो, अन्यथा एवढे बिझी समालोचक ते आहेत. प्रशांत आदवडे सरांना आपण सन्मानित करतोय डोंबिवली. आणि तुमच्या सर्वांचं प्रेम जर असेल ना, लवकरच तुम्हाला हॉटस्टारवरती जिओ टीव्हीवर त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. तिथे जवळपास जाण्याच्या प्रयत्नात सर आहेत. राजूभाऊ परमार आपण या, आपण जे पलीकडच्या बाजूने या. त्यानंतर पुढचे समालोचक ते पहिल्या दिवशी आले, त्यांना फक्त 2च दिवस बोलवलं होतं, परंतु आवाजानं कराडच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकलं. त्या ठिकाणी मुरबाडचे असणारे सुनील शेळके सर यांना मी विनंती करेल आपण आपल्या सन्मानात स्वीकार करायचा आहे. राजूभाऊ परमार आपल्याला विनंती आहे आपण सुनील शेळके सरांना सन्मानित करायचं आहे. सर्वांचे लाडके सुनील अण्णा म्हणून ते क्रिकेट समालोचक म्हणून प्रसिद्ध आहेत. यानंतर पहिल्या सत्रापासून ज्यांचं समालोचन आपल्याला लागले असे माननीय श्री दीपक मंडले सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो. मी म्हणजे सरांना विनंती करतो, त्यांनी विनूबाबा आणि माननीय सौरभ पाटील ताते यांना विनंती करतो, त्यांनी दीपक मंडले सर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. दीपक मंडले सरांच्या माध्यमातून cricklife.in च्या माध्यमातून संपूर्ण देशात ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहू शकतो, ज्यांच्यामुळे लाईव्ह सौजन्य आपल्याला लाभला असे माननीय श्री दीपक मंडले साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर धनंजय कुंभार यांना आपण सन्मानित करतोय. या धनंजय दादा, ज्यांचं विशेष सहकार्य स्पर्धेला आपलं. बापूंना मी विनंती करेल, आमचे बापू कोच, आपण धनंजय भाऊ कुंभार यांना सन्मानित करायचं आहे. आणि यानंतर फक्त ऑफिशियल्समध्ये शेवटचा सन्मान बाकी आहे. ज्या क्रिकलाईफ टीमने ही स्पर्धा जगभरामध्ये नेली त्या लाईव्ह कव्हरेज टीमच्या अमित भुजबळ सर यांना मी विनंती करतोय आपण पटकन या, आपण या आणि आपला सन्मान स्वीकारा. हा शेवटचा सन्मान असेल. यानंतर आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहोत. अमित भुजबळ या व्यक्तीनं तुमच्या स्पर्धेला त्या ठिकाणी 7 समुद्रापार नेलंय. जगातल्या 174 देशांमध्ये युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण. देहू रोड पुणे या ठिकाणी राहणारे अमित भुजबळ सर क्रिकलाईफच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभरामध्ये प्रसिद्ध केली. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. विनंती आहे त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. नतीब शेख साहेब या ठिकाणी चेअरमन साहेबांचं आगमन होतं, त्यांना विनंती आहे. नारायणवाडी गावचे त्यांनी व्यासपीठावरती यायचं विनंती आहे. या नतीब साहेब. यानंतर आपण थेट बक्षीस वितरणाकडे जातोय. करायची का सुरुवात? एक सन्मान आपण करतोय नतीब साहेबांचा. खास खास नात्या या गौरव तुम्हीच करा पटकन.
या ठिकाणी सर्वांची ती इच्छा आहे, कारण बक्षीस वितरण त्या ठिकाणी आपण 5-10 मिनिटांमध्ये उरकू, परंतु त्या अगोदर या स्पर्धेच्या नियोजन आयोजनाबद्दल त्यांना काय वाटलं हे आपलं विचारणं गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम मी विनंती करेल विनूबाबा यांना, त्यांनी आम्हाला थोडक्यात त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आज या ठिकाणी कराड प्रीमियर लीगच्या प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या ठिकाणी आपण सगळे इथं आलेलो आहे आणि पहिल्या दिवशी मी इथं आलो होतो आणि खूप चांगलं नेटकं नियोजन झालेलं आहे आणि सगळ्या खेळाडूंचे मी अभिनंदन करतो, जे जिंकलेत त्यांचंही अभिनंदन करतो आणि ही प्रीमियर लीग अशीच सातत्याने दरवर्षी आपण आयोजित करावी, त्याला लागणारं सर्व सहकार्य आम्ही कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून आपल्याला करू. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. यानंतर सौरवताते पाटील आपल्याला विनंती आहे, आपण सुद्धा थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. नुकतंच या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हे 50 वर्षाचं स्टेडियम जिवंत ठेवण्याचं काम आज आमचे सगळे बंधू सहकारी, आमचे मंजित अतार आणि त्याचे सर्व कराड प्रीमियर लीगच्या माध्यमातून होतं. याबद्दल मला खरोखर आणि या स्पर्धेचा एक कुठेतरी घटक असल्याबद्दल मला निश्चित एक अभिमान वाटतो. खूप चांगल्या पद्धतीनं खूप देखणी स्पर्धा, क्रीडा भावना अधोरेखित करणारी ही अशी स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित करत आहात. मंजित अतार व तुमच्या सर्व टीमला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्या ठिकाणी आयोजक, मान्यवर, खेळाडू करायची सुरुवात त्या ठिकाणी बक्षवितरणाला आपण सुरुवात करतोय. नजर चुकीनं जर कोणाचा सन्मान त्या ठिकाणी राहून गेला असेल, जवळपास त्या ठिकाणी प्रत्येकाला सन्मानित करण्याचा प्रयत्न आम्ही केला. नजर चुकीनं जर आला असेल, अंतःकरणापासून आम्ही आयोजकांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो. जाऊया बक्षवितरणाच्या दिशेनं. वैयक्तिक बक्षीस, सर्वात पहिलं बक्षीस येत आहे फायनल मॅन ऑफ द मॅच. ज्या खेळाडूनं जबरदस्त कामगिरी करत असताना 57 धावांची स्फोटक खेळी करत आपल्या संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला, त्रिनय सुमित संघाचा सुजित शेवाळे ठरतोय फायनल मॅन ऑफ द मॅच. त्याला बॅट फायनल मॅन ऑफ द मॅचला बॅट आहे का त्याला पण? नाही, फायनल मॅन ऑफ द मॅच आहे. ट्रॉफी द्या फायनल मॅन ऑफ द मॅचची. जमीरभाई मनेर यांना मी विनंती करतोय, कॅश प्राइज आणि फायनल मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण सुजित शेवाळेला द्यायची आहे. तोच आहे तो. नाही जमीरजी मन्नेर साहेब यांच्या वतीनं त्यांचा सन्मान होतोय. फायनल मॅन ऑफ द मॅच ड्रेस सुद्धा आहेत त्या ठिकाणी, त्यांच्या वतीने सर्व ड्रेसचं सौजन्य आपल्याला आहे. सुजित सगळे भेटले पण जायचं नाही, थांबावं लागेल. का थांबावं लागेल? कारण आपण दुसऱ्या बक्षिसाकडे जातोय. यानंतर मी तुमच्या पुढे बक्षीस घेऊन येतोय स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज, ज्या फलंदाजानं तोडफोड बॅटिंग केली संपूर्ण केपीएल मध्ये. 158 धावा त्यानं बनवल्या, ज्यामध्ये एक अर्धशतक बनवलं. या स्पर्धेतला केपीएल पर्व 4चा सर्वोत्कृष्ट फलंदाज, विराज स्पोर्टचे आकर्षक बॅट, अमोलदादा कदम यांच्या शुभ हस्ते हा बक्षीसाचं वितरण होईल. यांनी दिलेलं हे बक्षीस आणि त्याचं वितरण करतील ते पोपटराव साळुंके यांना मी विनंती करला, आपण बक्षीसाचं वितरण करायचं आहे. सुजित शेवाळे ठरतोय, अमोल कदम यांच्या वतीने आकर्षक विराजची बॅट, सुंदर बक्षीस ठरतोय सुजित शेवाळे मानकरी. यानंतर स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज काय वाटते कोण असावा? तुम्हाला एक क्लू देईल मी. त्या खेळाडूनं 10 विकेट घेतलेल्या आहेत. पुढचा क्लू दिला की तुम्ही अजून जोरात ओरडाल. त्याने हॅट्रिक घेतलेले आहे. या ठिकाणी गौरव देशमुख, त्रिनय सुमितचा ठरतोय बेस्ट बॉलर. शूज दिलेत लालाभाई बागवान यांनी. सुहासदादा पवार आपल्याला विनंती आहे, आपण संदीप भाऊ पवार आपल्याला विनंती आहे, आपण बक्षाचं वितरण करायचंय. स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज गौरव देशमुख. बाबर सर, आता पुढचं बक्षीस आपण पोलिसांच्या हस्ते देणार आहे, काळजी काट्यानं घ्या. कारण बाबर साहेब आपल्या बरोबर आहेत आणि साहेबांचा फिटनेस पाहिला ना, प्रत्येकाला वाटेल माझा फिटनेस असा असावा. सदरक्षण आहे, खलं निग्रह आहे, हे वाक्य शरीराबरोबर जोडलं गेलं ना, मग असा फिटनेस तुम्हाला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द सिरीज, थोडासा क्लू तुम्हाला देईल मी. बरेचसे खेळाडू तुमच्या मनामध्ये रुंजी घालतील. त्या खेळाडूने 47 धावा केलेल्या आहेत आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये 9 विकेट घेतलेल्या आहेत. कोण वाटतोय? नाही, मला नाही वाटत तो असेल. अजून कोणी? बरकत, गौरव, अजून बरीचशी नावं येतात. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. गावाचं नाव सांगितलं सगळ्यांना कळून जाईल. नारायणवाडी गावचा असणारा बरकत शेख
या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी API बाबर साहेबांना मी विनंती करेन, साहेब ही आकर्षक ट्रॉफी आणि कॅश प्राइज क्रिकेट मित्र परिवाराच्या वतीनं 2000 रुपये रोख आणि मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी. बरकत हा कराडचं नाव भारतामध्ये घेऊन गेलेला खेळाडू आहे. 2000 रुपये नक्की त्या ठिकाणी बरकत शेख ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. या ठिकाणी यानंतर आपण जातोय. नाही या सिद्धार्थ जगदाने या पटकन तुमचा कॅश प्राइज घेऊन जा. मानसी कलेक्शन कडनं 300 रुपये बक्षीस. ज्यांचं नाव घेते पटकन या सिद्धार्थ जगदाने या आपलं बक्षीस घेऊन जा. छकुला द्या 100 रुपये मानसी कलेक्शन, 200 रुपये विकी रेवणकर द्या, 300 रुपये मान्यवरांच्या शुभ हस्ते. टाळ्यांचा गजर, षटकार वेळेला मारला. छोटा पॅकेट बडा धमाका, छोटा रिचार्ज बडा टॉक टाइम. यानंतर सचिन पवार आपण यायचंय. 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. पोपटराव साळुंगे यांच्या वतीनं, राजू शिंदे मेहरबान यांच्या वतीनं 500 रुपये. या लवकर सचिन. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये जो झेल टिपला गेला. पोलीस खात्यामध्ये काम करतात आणि सुंदर फिटनेस ठेवत असताना सुंदर खेळ त्यांचा पाहायला मिळाला. एक अप्रतिम झेल, 1000 रुपयांचं बक्षीस. वैयक्तिक बक्षीस संपली. जातोय मुख्य बक्षीसरणाकडे. KPL अर्थात कराड प्रीमियर लीग पर्व चौथ्या क्रमांकाचा मानकरी सन्मान्य त्या ठिकाणी हुलवान मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देणार आहोत. रोख रक्कम 11,000 रुपये श्री सचिन दादा पाचुपते दादा यांच्या वतीने हे बक्षीस आपल्याला दिलं गेलं. आणि मी सर्वच मान्यवरांना विनंती करेल, ताईंनी ट्रॉफी द्या, ताईंना विनंती करा आपण ट्रॉफी द्या आणि 12 मेडल त्याचा एकत्र गुच्छ करू. त्या ठिकाणी मेडल्स एकत्र तुम्हाला मी देतो या संपूर्ण टीमनं. कॅप्टन वर या, बाकीच्या खेळाडूंनी खाली थांबा. कदीर भाई युनिव्हर्सल KK ठरतोय 4th क्रमांकाचा मानकरी. कॅप्टन वरती या. सुभाषजी जगताप साहेब आपण समोर यायचंय. नगरसेवक आपण समोर यायचंय. आपल्याला ट्रॉफीचं सौजन्य सुभाष जगताप साहेबांच्या वतीनं दिलं गेलंय. 4th क्रमांकाचा मान सर्वच मान्यवरांनी हात लावा. आता शेवटची 4 बक्षीस आहेत. युनिव्हर्सल KK ठरतो या वर्षीचा 4th क्रमांकाचा मानकरी. सन्मान्य सचिनजी पाचुपते साहेबांच्या वतीनं 11,000 रोख. सुभाषदादा जगताप यांच्या वतीनं आकर्षक ट्रॉफी. यानंतर 3य क्रमांक रोख रक्कम 11,000 रुपये मान्य श्री राजूभाई मुल्ला यांच्या वतीनं कॅश प्राइज. सुभाषदादा जगताप यांच्या वतीनं ट्रॉफी. सर्व मान्यवरांना विनंती करेल, 3य क्रमांकाचा मानकर ठरतोय प्रतापराव दादा साळुंके यांच्या मालकीचा रोहित पवार कर्णधारपद लाभलेला शिवराज ढाबा वॉरियर्स. कॅप्टन वरती या, बाकीचे खेळाडू खाली थांबा, फोटो सुंदर येईल. सर्वच मान्यवरांना विनंती आपण समोर या. मेडल्स कॅप्टनकडे देऊन टाका. गौरव एका खेळाडूकडे मेडल्स देऊन टाका. थोडेसे बाजूला सरका, कॅमेरामध्ये काही चित्र दिसत नाहीयेत. थोडी जागा द्या, फक्त थोडी जागा द्या आमच्या लाईव्ह कॅमेरा म्हणला. थोडंसं तिरकवून ठिकाणी फोटो घ्या. पुढच्या 2 ट्रॉफी देण्यासाठी विनूबाबा आणि सुभाषजी जगताप यांना मी विनंती करला आपण. आणि त्याचबरोबर कॅश प्राइज प्रतापराव साळुंके आणि संदीप भाऊंना विनंती करला आपण समोर यायचंय. या वर्षीचा उपविजेता रोख रक्कम 31,000 रुपये कैलासजी समीरजी पवार मित्र परिवार यांच्या वतीनं संदीप पवार भैया यांच्या वतीनं कॅश प्राइज. सुभाषजी जगताप यांच्या वतीनं ट्रॉफी आणि विनूबाबा त्याचबरोबर सुभाषजी जगताप साहेब त्याचबरोबर संदीप सरांना विनंती करला आपण समोर यायचंय. ₹31,000 सनी स्पोर्ट्स इंदोली या ठिकाणी ठरतात 2य क्रमांकाचे मानकरी. कॅप्टन वरती या, बाकीच्या खेळाडूंनी सरळ लाईन मध्ये उभे राहा. यानंतर पुढचं शेवटचं बक्षीस या वर्षीचा KPL चा विजेता. मी विनंती करेल सन्मान्य विनूबाबा, सन्मान्य प्रतापराव साळुंखे आणि त्याचबरोबर सुभाषजी जगताप साहेब आणि विनूबाबा यांना आपण समोर यायचंय. इतरही मान्यवरांनी त्यांच्या समेत थांबायचंय.
51,000 रुपये रोख क्रिकेट मित्र परिवार सर्वच मान्यवरांच्या वतीनं आणि पहिल्या क्रमांकाचा मानकरी या वर्षीचा KPL चा विजेता त्रिनय सुमित वॉरियर्स ठरते प्रथम क्रमांकाचा. मॅडमना पुढे जाऊ द्या. मेहबूबाई मॅडमना पुढे जाऊ द्या. प्रथम क्रमांकाचा मानकर ठरतोय त्रिनय सुमित वॉरियर्स सलग दुसऱ्या वर्षी 51,000 रुपये रोख आणि मानाचा KPL चषक. या स्पर्धेमध्ये जाणते अजाणतेपणे कुणाचा सन्मान किंवा त्या ठिकाणी असदभाई मुजावर आमचे शेरखान मुजावर त्यांना सुद्धा आपण सन्मानित करणार आहोत. युट्यूबच्या माध्यमातून जे लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय त्या ठिकाणी असदभाईंना मी विनंती करेल आपण या ठिकाणी यायचं आहे. धनंजय कुंभार यांना मी विनंती करेल आपण असदभाई मुजावर यांना सन्मानित करायचं आहे. सर्व यानंतर मंजित अत्तर सर आभार व्यक्त करतील. तुम्ही सर आयोजक तुम्ही क्रिकेट मित्र परिवाराच्या माध्यमानं जाऊ दे का आभार व्यक्त करू ना. क्रिकेट मित्र परिवाराच्या माध्यमानं आज इथं सर्व सामन्यांचा सांगता समारंभ पूर्ण झाला. सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं मी कराड क्रिकेट मित्र परिवाराच्या माध्यमानं आभार मानतो. सर्व मान्यवर मंडळींनी इथं येऊन या कार्यक्रमाला शोभा आणली याबद्दल मी क्रिकेट मित्र परिवाराच्या माध्यमानं त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद.